महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरतात, तर त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या आईची गांड या दुकानामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हा एक पेन दिलाय. तर जय भीम भावांनो, नमो बुद्धाय. तर भावांनो, ही आहे श्रीलंकन बुद्धिस्ट सोसायटी, महाबोधी सोसायटी. या ठिकाणी आपण रात्रीला थांबलो होतो आणि भरपूर रूम आहे, राहण्याची सुविधा भरपूर छान आहे. तुम्ही जर साचीला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या. आणि या ठिकाणी पूर्ण रात्रीला यात्री आलेले होते साची स्तूपा बघण्यासाठी, ते पण इथं थांबलेले आहेत. बघू शकता आता त्यांचं चहा पाणी चालतंय. तर आता आपण या ठिकाणी मध्ये जाऊया, मध्ये बघूया. तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवलेली आहे. ते रात्रीला आपण कव्हर नाही करू शकलो, पण आता दिवस निघलाय त्याच्यामुळं हे बघा, मध्ये जर आलात तुम्ही, हॉल आहे. या ठिकाणी बघू शकता पूर्ण भिक्खूंचे फोटो वगैरे लागलेले आहेत. बुद्धिस्ट मॉन्क. आणि या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचं स्मारक आहे. भावना इकडे जर बघितलं तुम्ही, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. बघू शकता पंडित नेहरूची सुद्धा भेट आहे. इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा फोटो आहे. भरपूर जणांचे फोटो आहेत, पण मला अर्ध्यांचे नाव माहिती नाहीत. या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यांच्यासोबत आईसाहेब यांचा सुद्धा फोटो दर्शवलेला आहे. खालती एक आहेच मूर्ती, वरती सुद्धा एक तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे. तर मग ही बुद्धिस्ट सोसायटी आहे, ठीक आहे. ही बुद्धिस्ट सोसायटी आहे, महाबोधी श्रीलंकन सोसायटी या नावाने आहे. इथं साचीच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तर भावना सध्याला आपण पूर्ण सामान वगैरे पूर्ण पॅक केलं, निघाल. थोडा उशीर केलाय मी, कारण की थंडी फार होती, झोप फार छान लागली होती. भरपूर दिवसानंतर बेड मिळाला होता झोपण्यासाठी. तो वेगळा मुद्दा आहे. तर भावना या ठिकाणी पूर्ण चहा पाणी चालू आहे यांचं. तर आपण निघूया. बघू शकता रात्रीला आपण या ठिकाणी अशा ठिकाणी थांबलो होतो. हे पूर्ण लोक आलेले आहेत बाहेरून. आणि हे आवळ्याचं झाड बघा, किती सारे आवळे आहेत. भरपूर काही आवळे इथे लावलेले आहेत. 2 झाड आहेत आवळ्यांची. हे सुद्धा बाईकला सुद्धा बघा, हे सुद्धा आवळ्याचं झाड आहे. तर भावांनो, या असं लोकेशन होतं. निघतो आता इथून, लागतो रोडाला, जायचं आपला प्रयागराज, वाराणसीकडे निघतो आता. भरपूर वेळ झालाय. इकडे आपली छकुली लावली, पूर्ण सामान वगैरे पूर्ण पॅक केलंय. बघू शकता ही आपली छकुली. तर चला बाबांनो, निघतो आता इथून, जराही वेळ न घालवता. बघू शकता पूर्ण यात्रीगण आलेले होते. तर चला निघूया आपण. आपलं सामान वगैरे घेऊन आता, सामान पूर्ण पॅक केलंय. निघतो आता इथून, भेटतो तुम्हाला हायवेवरती. A few moments later. तर स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर रात्रीचं लोकेशन हे बघा, हे होतं महाबोधी श्रीलंकन सोसायटी, ठीक आहे. हे आहे महाबोधी श्रीलंकन सोसायटी. तुम्ही जर साचीला आले, साची रेल्वे स्टेशनला जर उतरले, तर हे बघा हे रेल्वे स्टेशन आहे. आणि बघू शकता भावांनो, रेल्वे स्टेशनच्या कमानीला सुद्धा थँक्स फॉर व्हिजिट अगेन असं लिहिलेलं आहे. आणि वरती बुद्धिझमचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे ती त्रिशूल सारखे आहे, बट ते त्रिशूल नाही आहे. मला तरी असं वाटतं की त्रिशूलचा आविष्कार इथूनच झाला असेल, कारण की भरपूर शस्त्रविस्त्र पूर्ण बघू समजू शकता, मी बोलणार नाही. तर हे आहे बुद्धिस्ट सोसायटी आणि ही आहे साचीचं रेल्वे स्टेशन, ठीक आहे. आणि हे आहे जयस्वाल धाबा आहे, ठीक आहे. इथं राहण्याची सुद्धा सुविधा आहे, बट तुम्ही इथं न राहता इथं राहावा. इथं तुम्हाला फ्रीमध्ये राहण्यासाठी संधी मिळेल. तर भावांनो, निघतो आता इथून. सध्या साचीमध्येच आहे, निघतो इथून. छकुली पूर्ण लोड केली, आपण पूर्ण बाहेर आलोय. बाहेरून दाखवा म्हटलं. तुम्ही जर साची रेल्वे स्टेशनला उतरले, तर रेल्वे स्टेशनचा बाहेर आल्यानंतर तुम्हाला ही बुद्धिस्ट सोसायटी दिसेल, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो,
महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका असं नाव आहे त्याचं. ठीक आहे, तर भावांनो निघतो आता इथून बाहेर. लवकरात लवकर आपण आता जाऊया वाराणसी. तर बघू शकता भावांनो, ही इथं आपली सायकल आहे, ही आपली छकोली. तर चला आता निघू वाराणसीकडे. स्वागत सर्वांचं भावांनो. तर भावांनो या अशा लोकेशनवरती थांबलोय. तर भावांनो सर्वांना माहिती मी प्रवास करतोय. ठीक आहे, मी जातो सायकलवरती बहुत गया. पण काही जातीवादी बडवे आपल्या कमेंटमध्ये येऊन घाण वक्तव्य करतात. मला ठीक आहे, मला सोडा, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरतात. तर त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या आईची गांड. तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीच्या लाईव्हमध्ये येऊन बोलताय, असे तुमच्यासारखे कुत्रे आम्ही किती रडवलेत. ठीक आहे, आणि आता तुमचा नंबर आहे. आता तुमचा नंबर आहे, कारण सांगू इच्छितो सध्याला प्रवासामध्ये त्याच्यामुळे शांत आहे. नाही तर तुम्ही ज्या कमेंटमध्ये येऊन बोलताय ना, आतापर्यंत कोणाच्या गांडीमध्ये दम नव्हता की कोणी कुत्रा माझ्या कमेंट बॉक्समध्ये येईन आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरतील. पण जे वक्तव्य केलंय भावा, तुला कायद्याचा चोप काय असतो लवकरच कळेल. ठीक आहे, आणि तुझ्यासारखे कुत्रे आम्ही भरपूर रडवलेत. आणि आता तुझा नंबर आहे, थोडा वेट कर, थोड्या दिवस. प्रवास संपल्यानंतर तुला कायद्याचा घोडा कसा लावतो हे फक्त बघत जावा. तुझ्या कमेंट्स मी पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन ठेवल्यात, संग्रहित केल्यात मी. ठीक आहे, तू ज्या नावावर उडतोय ना, तर तुला चांगला कायद्याचा घोडा लावतो. आणि जेव्हा कायद्याचा घोडा लावल तेव्हा तुला कोणी वाचवणार नाही, एवढं मात्र लक्षात असू दे. आम्ही तुला बोलवत नाही, तू कमेंट बॉक्समध्ये येतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरतो. ठीक आहे, वापरले तुझ्याकडून चुकी झाली किंवा तू जाणून बुजून केले, तुला माफी नाही, तुला माफी नाही. तुला कायद्याचा घोडा कसा लावतो हे बघ. फक्त थोडा दिवस थांब. तू रडशील आणि अक्षरशः तू माफी मागशील की बाबा माझ्याकडून चुकी झाली, पण तुला माफी नाही. तुला नो बेल ओनली जेल हे मात्र लक्षात असू दे. जय भीम, जय संविधान. तर भावांनो इथं आहे बोरीचं झाड आणि अक्षरशः इतकी गोड बोर आहे. नाही घेतलेत असे मुठीचे बोरं घेतलेत जमा करून. चालता चालता खायला बरं वाटतंय. बघू शकता. बरं भावना अक्षरशः भरपूर गोड आहे. मी भरपूर खाल्ले आतापर्यंत, उभं राहून खातच होतो. आणि अक्षरशः खाली आहेत, असं तुम्ही तोडून खाऊ शकता. एकदम गोड बोर आहे. त्या घेतले मुठीचे, म्हटलं चालता चालता खाता येतात. बघू शकता भरपूर बोर, भरपूर. या साईडला समोर सुद्धा आहे बघा, फक्त बोरीचे झाड आहेत. एकदम गोड बोर आहे. आणि हे असेच बोर आहे मग विकायला येतात मार्केटमध्ये. तर चला भावना निघतो. ही छकुली मॅडम उभी केली, थोडं स्टँड बराबर केलं, म्हटलं चला उभी होते जुगाड करून. तर भावांनो चला निघतो आता. आपण जातो वाराणसीकडे. आपण वाराणसीकडे जातोय. बघू कधी पोहोचतो आता. सर 3 ते 4 दिवसामध्ये पोहोचू आपण वाराणसीमध्ये. चला निघूया. जेवण पाणी करतो पुढं. जेवलो नाही अजून, काय नाही. तर जय भीम भावांनो. या ठिकाणी थांबलो. या ठिकाणी थांबण्याचं कारण म्हणजे हे एक दुकान दिसलं मला. या दुकानामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मी फोटो बघितला, त्याच्यामुळे या ठिकाणी थांबलो. मला फार भारी वाटलं या ठिकाणी, कारण की मी गुजरातवरून निघलो. गुजरातवरून बरोडा, इंदोर, भोपाळवरून आपली साची बघितलं. कुठंही मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किंवा स्मारक वगैरे रस्त्यावर दिसत नाही. पण हे बघा, हे छोटंसं दुकान आहे. पण ह्या दुकानामध्ये आपले जे म्हणतात ना स्वाभिमानी लोक, स्वाभिमान शेवटी आहे की नाही. जितके पण अधिकार मिळालेत हे फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. अजूनही सुद्धा काही आपले स्वाभिमानी लोक आहेत जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जगतात आणि स्वाभिमानाने जीवन जगतात. तर भावना हे छोटंसं दुकान बघून मला फार छान वाटलं. आणि अक्षरशः आपल्या समाजाचे लोक मला भरपूर दिवसानंतर मिळालेत, नाहीतर बाकीचे भरपूर मिळतात चालतात.
पण हे पहिलं दुकान मिळालं मला ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बॅक साईडला संत रविदास महाराजांचं सुद्धा मंदिर बनलेलं आहे. आणि घरावरती बघू शकतात अतिशय सुंदर नावाने लिहिलेलं जय भीम म्हणून. तर भाऊ हाच रस्ता आता आपल्याला जायचा आहे वाराणसीकडे. आणि दुकानामध्ये फोटो दिसला म्हणून थांबलो मी या ठिकाणी. पाणी वगैरे पिलं. आता प्रवास पुन्हा चालू करतो, निघतो इथून. A few moments later. तर भावांनो अजून याच ठिकाणी आहे, बघू शकता पाठीमागं याच घरी थांबलो होतो आपण. हे सूर्यवंशी परिवार आहे, घरावरती नाव सुद्धा लिहिलेले जय भीम. इथं थांबलो. या बहिणीने जेव्हा तिला सांगितलं मी की प्रवास करतो, मी बोध घ्यायला जातोय, त्यांनी थांबा म्हणे, चहा वगैरे दिली, जेवण वगैरे करू घातलं. आणि ही बहीण आहे, तर भावांनो यांचं घर आहे, इथं आपण थांबलो, यांनी जेवण वगैरे करू घातलं, आता निघतोय. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या ताईनी आपल्याला हा एक पेन दिलाय, याच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. आणि फार म्हणजे एकदम अस्मरणीय माझ्यासाठी गिफ्ट म्हणता येईल. मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा मला घ्यायचा होता, पण मला ते मी विसरलो गेलं. पण शेवटी मला नशीब म्हणता येईल की परत मला ताईंनी भेट दिली. तो बहन बहुत बहुत थैंक यू, आपने ये गिफ्ट दिया, थैंक यू भाई. चलो मिलते हैं, ठीक आहे, थँक्यू. चला भाऊ निघतो आता इथून. प्रवास फार दूरचा आहे आपल्याला जाता इथून वाराणसीला. तर वाराणसीच्या प्रवासामध्ये अजून जर आपल्याला कुठं आपल्या समाजातील बांधव किंवा आपल्या समाजातील काही व्यक्ती मिळाले तर तिथं थांबूया. यांच्याशी बोललो, फार छान वाटलं. आणि हे पहिलं मी वाटतं जेव्हापासून मी निघालोय तेव्हापासून हे पहिलं घर आहे जे आपल्या समाजाचं मला मिळालं इथं. आणि फार छान वाटलं यांच्याशी बोलून, जेवण वगैरे केलं. आता प्रवास पूर्ण इथे चालू करतो. चला निघूया इथून. स्वागत भावांनो पुन्हा. आता या ठिकाणी मी उभा आहे. या ठिकाणाहून वाराणसी आहे 600 किलोमीटर कंप्लीट. 100 किलोमीटर चालली आपली. रोड एकदम व्यवस्थित आहे थोडेफार. भावांनो वाराणसी इथून 600 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्याला एक हप्ता लागेल समजा पोहोचायला वाराणसीला. मागं जेव्हा जेवण केलं तेव्हापासून कंटिन्यू चालतोच आहे. असं लोकेशन बघा सध्याला. पूर्ण लोकांची शेती वगैरे, पूर्ण पहाडी इलाका आहे. लोकांच्या इकडे घर वगैरे थोडे. राहायला फक्त आता थोडा सफर आपला. वाराणसी बोधगया. बघू कधी पोहोचतो ते. उन्हामध्ये सायकल चालवतो, अक्षरशः गळा असा कोरडा पडतो. आणि भावांनो उन्हामध्ये अशा रोडावर चालवणं, एक तर रोड इतका तपतो भयंकर. तर बघितलं भाऊ अशा प्रकारे हातातून मोबाईल सुद्धा पडतो. पण ठीक आहे, काही झालं नाही, मोबाईलला डिस्प्ले वगैरे नाही गेला. चला निघतो इथून. राहायची सुविधा बघावं लागेल. 4:30 वाजले. तर भावांनो आजचा मुक्काम आहे आपला HP पेट्रोल पंप. 5:30 वाजलेत. ही छकुली मॅडम. आणि असं लोकेशन आहे, समोर पेट्रोल पंप आहे. इथं लाव म्हणे, काय हरकत नाही. तर भावांनो लावतो टँट इथं, करतो आराम, थकलो फार आज. ही आपली छकुली मॅडम पुन्हा दर्शवतो. हे लोकेशन हे असं. इथून भावांनो आता 600 किलोमीटर राहिले. 600 किलोमीटर जायचं आपलं वाराणसीला. म्हणून बघा मोठा मोठा ट्रक वगैरे येतात. तर भाऊ 600 किलोमीटर आपल्याला तरी एक हप्ता लागेल जायला. तर करूया प्रवासाची सुरुवात पुन्हा उद्याला. भेटूया नवीन प्रवासाच्या सुरुवातीला. जय भीम, जय संविधान.